नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे समुद्रकिनारी। हे खडप आहे। या खडपामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रॅब्स असतात, म्हणजे स्टोन क्रॅब, रॉक क्रॅब, वेगवेगळ्या प्रकारचे आर्मी क्रॅब, असे वेगवेगळ्या प्रकारचे क्रॅब असतात। त्यातला तुम्हाला आता एक मी प्रकार दाखवतो, रॉक क्रॅब। त्याला लोकल भाषेत इकडच्या आम्ही सरपुली बोलतो। एक पकडून दाखवतो तुम्हाला मी। या क्रॅब आहे ना, दोन दगडांच्या पट्टीमध्ये किंवा दगडांच्या होलमध्ये राहतात ते क्रॅब। हे बघा, इकडे एक दिसते आहे क्रॅब। मला पकडण्याचा प्रयत्न करतो, बघूया भेटली तर। ही ते आहे, आतमध्ये आहे, पकडतो, बघूया भेटली तर। पकडली आहे तिला मी। हे बघा, ही बघा, ही रॉक क्रॅब आहे, रॉक क्रॅब। तिला धुवून घेतो, वाळू लागली आहे तिला। तिथे वाळूमध्ये पाय रुततात आहे, हे बघा, बापरे, वाळूमध्ये पाय रुततात। तिला आता मी पकडली आहे, तिला वाळूमध्ये नेऊया, वरती नेऊया। हे बघा, पाय धुतो जरा एकदम। हे बघा, पायाला वाळू लागली, रुतले पाय वाळूमध्ये। हे जांभे दगड आहेत, या दगडाच्याच आकाराची असते। हे बघा, म्हणजे दगडाच्या कलरची असते, तिला दगडाचाच रंग आलेला असतो। हे बघा, तिला मी पकडली आहे। हे बघा, तिच्या पाठीमागचा भाग बघा, हे बघा किती, 4 3 4 4 ने 4 8, म्हणजे एकूण 10 पाय आहेत तिला, 10 पाय। हे बघा, तुम्ही बघू शकता मित्रांनो, 10 पाय आहेत तिला। खूप चपळ असते, चावते पण थोडीफार, पण जास्त नाही एवढी। म्हणजे या कुर्लीचा रसा, या रॉक क्रॅबचा रसा आहे ना, खूप टेस्टी असतो। सूप बनवतात त्याचा। आणि हा पाठीमागचा भाग आहे ना, हा या पाठीमागच्या भागाच्या भाग आतमध्ये थोडा कडू असतं, कडवट असते। तर ही बघा, मी पकडली आहे रॉक क्रॅब। हे भरतीच्या वेळेला खूप या वरती येतात, दगडावरती खूप चपळ असतात। ही बघा, तिला मी सोडली आहे, ती बघा कशी पळते बघा, कशी पळते बघा। परत पकडली तिला। तिला आपण आता सोडूया, जाऊ दे तिला। सोडतो मी या दगडामध्ये, ती जाईल तिच्या घरामध्ये, बघूया। हे बघा, आता मी सोडतोय तिला। ती बघा, सोडली तिला।
या दगडांच्या भटीमध्ये किंवा दगडाला जे होल असतात ना त्याच्यामध्ये राहतात हे रॉक क्रॅब. बघा कशी पलटे ती बघा. तिला सोडतो पाण्यामध्ये, जाऊ दे. आता ती घाबरली आहे.